जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। तर या गावांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 525 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। जोर गावातली ही सगळी परिस्थिती आपण सध्या पाहतोय। गावाला जोडणारा रस्ता पाण्यामध्ये जो आहे तो वाहून गेलाय, म्हणून गावाचा संपर्कही तुटलेला आहे। तर कपारीमध्ये भूस्खलन होऊन डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचं हे सगळं रूप पाहायला मिळतंय। तर भूस्खलन झालेल्या ठिकाणावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। पाहूया। जोर गावाकडे जाणारा पूर्ण रस्ता हा सध्या आता बंद आहे, कारण जे काही पूल आहेत छोटे छोटे त्या पुलांवरनं पाणी चाललेलं आहे। जो काही डोंगरातनं येणारा मलवा आहे तो आता रस्त्यावरती येऊन थांबलेला आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीने इथल्या नदी ओढे नाल्यांना पूर आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की रस्ता पूर्णपणे आता बंद झालेला आहे। पुढं एकही वाहन जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। या ठिकाणचे जे जोर गावाला जाणारा जो रोड आहे यासाठी नव्यानं या ठिकाणी पूल बांधण्यात आलेला आहे, मात्र थोडंफार काही काम सुरू काम रखडलेलं आहे, त्याच्यामुळे पुढचा पर्यायी रस्ता हा ठेवलेला होता। मात्र तो सध्या आता या पाण्याच्या प्रवाहामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडधोंडे आल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। या ठिकाणी काही लोक आहेत, स्थानिक आहेत, त्याचबरोबर काही फिरायला आलेली लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर काय सांगा तुम्ही, रस्ता हा पूर्णपणे बंद आहे, किती लोकसंख्या असलेलं गाव सध्या आता संपर्कही नाही? 300 लोकांचं गाव आहे। आता हा पूल काम पूर्ण झालं आहे आणि आता हा 1-2 तासात पूल हा चालू होणार आहे। रस्ता पूर्ववत करून देण्यात पुढे एक पूल आहे, तो पुढचा पूल पण चालू करून दिलेला आहे, त्यामुळे ह्या 2 पुलांचं काही अडचण नाही। इथून वाहतूक थोडी इथून पुढे जोर गावामध्ये जाऊ शकत नाही। इथून आता भरावा केला की हा रस्ता पूर्ण चालू होईल। हा नवीन आता पूल झालेला आहे, त्या पुलाचा भरावा केला की काम पुढे चालू होईल आणि पुढचा एक पूल आहे तो चालू करून दिलेला आहे। काय तुम्ही इथले स्थानिक काय? होय सर, स्थानिक. काय सांगाल, तुमची काय परिस्थिती आहे इथल्या त्या गावातल्या लोकांची? सर, रात्रीपासून 2 दिवसापासून खूप पाऊस पडत होता। जवळजवळ रात्रीचा पावसाची नोंद 20.19 इंच अशी झालेली आहे। खूप पाऊस पडलाय रात्रीमध्ये। काही लोकांचं विस्कळीत जीवन झालेलं आहे, जनजीवन त्याच्यामुळं। कारण आम्हाला वाईसाठी जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याच्यावरचे असलेल्या पुलाचं पण काम चालू आहे। आता एक पूल रेडी झालेला आहे वाहतुकीसाठी, आता दुसऱ्याचं काम चालू आहे, आम्ही त्याची पण देखरेख करतोय। तर खूप चांगलं वाटतंय, प्रशासनानं पण त्याच्याकडे लक्ष घातलंय आणि त्वरित आमच्यासाठी काहीतरी चांगली सुविधा प्रोव्हाइड करून द्यावी असे आमची अपेक्षा आहे स्थानिकांची, ग्रामस्थांची गावाच्या वतीनं। ह्याच्या आधी तुझं वय किती आहे? वय सर माझं आता 29 आहे, 29 वर्ष। तुम्ही ह्याच्या आधी असा पाऊस कधी बघितला होता का? तर 2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी याच्या अगोदर असंच पाऊस झाला होता, पण आता चांगले रस्ते वगैरे, त्यावेळी पण मोऱ्या वगैरे असंच वाहून गेलं होतं। तर या भागामध्ये सतत असं अतिवृष्टी होत राहते, तर त्याच्यासाठी लवकरात लवकर कामं पण झाली पाहिजेत रस्त्याची वगैरे, अशी आमची पण मागणी आहे। तुम्ही बघत असाल की तिथे अति दुर्गम भागामध्ये वाईपासून जवळजवळ 29 किलोमीटर आतमध्ये आम्ही राहतो, 35 किलोमीटर, आणि 15 किलोमीटरचा रस्ता तर कच्चाच आहे। मे बी कधी वाहनं पण आम्हाला, 2 व्हीलर वाहनं सुद्धा यातून आम्ही नाही घेऊन जाऊ शकत। असं आजारी पडलं तर त्याच्या पण सुविधा नाहीये जवळपास। आम्हाला वाईशिवाय दुसरं काय प्राथमिक रुग्णालय मालतपूरला जावं लागतं, पण इथून पण तिथपर्यंत। निश्चितच या परिसरामधल्या लोकांचं जनजीवन सध्या तरी विस्कळीत आहे। पर्यायी रस्ता करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रशासकीय यंत्रणेनं, मात्र तोही आता त्यावरती मोठ्या प्रमाणात मलवा आल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। एकंदरीत अशी परिस्थिती असताना मात्र जे काही वैद्यकीय सेवा आहे त्याच्या अनुषंगाने मात्र ही लोक वंचित राहणार आहेत। सध्या ही अडकलेली लोक किती तासामध्ये प्रशासकीय यंत्रणा या लोकांचं जनजीवन पुन्हा विस्कळीत झालेलं सुधारित करण्याचा प्रयत्न करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन निखिल मोरेसह राहुल तपासे, NDTV, जोर।